सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आम्ही हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो आहे. 2013 साली या गणेशोत्सवाची सुरुवात काही तरुणांनी एकत्र येऊन केली. समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन लोकमान्य टिळकांनी जसा एक वेगळा उत्सव तयार करावा या पद्धतीनं गणेशोत्सवाची सुरुवात केली. तसंच आम्हीही या भागातील तरुणांना, युवकांना, युवतींना तसंच ज्येष्ठांना घेऊन ह्या गणेशोत्सवाची सुरुवात 2013 साली केली. 12व्या वर्षाचा हा गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि यावर्षीचा आमचा प्रयत्न थोडासा एखादा शेतकऱ्याच्या घरातला गणपती कसा असेल ही थीम आम्ही करायचा प्रयत्न केला. हे करण्यापाठीमागचा हेतू असा होता की सर्वांना लक्झरीज जगणं पाहिजे. मोठ्या मोठ्या घरातला गणपती, माझा गणपती किती आकर्षक आहे हे दाखवण्यात सगळेजण व्यस्त आहेत, पण एखादा शेतकरी कसा घरात गणपती पूजत असेल आणि त्याची व्यथा काय असेल हे दाखवण्याचा प्रयत्न यावर्षी आम्ही मंडळाच्या वतीने केला. या मंडळाच्या वतीनं आम्ही दरवर्षी शालेय मुलांच्यासाठी विविध स्पर्धा ठेवतो. त्यामध्ये गायन स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, कथाकथन असेल, व्याख्यान असेल, डान्स असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा ठेवतो. हळदी कुंकू आणि शैक्षणिक उपक्रम घेण्यासाठी तर हळदी कुंकूला प्रत्येक वर्षी महिलांना प्रबोधनपर व्याख्यान असतं. त्याचबरोबर युवकांच्यासाठी एखादं व्याख्यान आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न करतो. मंडळाच्या वतीनं काम करत असताना एक हेतू ठेवला की लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि याच्यासाठी प्रत्येक वर्षी एक आरोग्य शिबिर आम्ही ठेवतो आणि आरोग्य शिबिरातून मोफत त्या लोकांना कसं आरोग्य सेवा देता येईल हा प्रयत्न मंडळ करत असतं. गेल्या 12 वर्षात मंडळाच्या वतीनं वृक्षारोपण, लोकांना वृक्ष वाटप करणं ह्याही गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मंडळ सर्व तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला घेऊन त्याच्यापर्यंत हा लाभ पोचवण्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू सर. नमस्कार. केदारनाथ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भादवण यावर्षी आम्ही 33वे वर्ष साजरे करत आहोत. म्हणजे तुम्हाला कल्पना येईलच की 33व्या वर्षापूर्वी हा छोटासा या ठिकाणी एक उपक्रम, एक मंडळाच्या माध्यमातून एक सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही साजरा केला. ज्या गणेशोत्सवाची सार्वजनिक पद्धतीने स्थापना जी लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये त्याची सुरुवात केली आणि तोच आज पूर्ण महाराष्ट्रभर सार्वजनिक उत्सव. ॲक्च्युली ह्या उत्सवाची सुरुवात अशासाठी झाली की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि लोकांच्यामध्ये ती जनजागृती व्हावी, लोक कुठेतरी एकत्र यावं आणि एकत्र आल्यानंतर स्वातंत्र्याची महती त्यांना कळावी आणि त्याचा उपयोग इंग्रजांच्या विरोधात त्याचा उपयोग व्हावा यासाठी लोकमान्य टिळकांनी ही या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवची प्रेरणा त्यांनी पुण्यामध्ये दिली आणि आज बघता बघता त्याचा एवढा मोठा वटवृक्ष या महाराष्ट्रात झालेला आहे तो आपण सर्वश्रुत आहेच. नुसतं महाराष्ट्रात म्हणता येणार नाही, आजकाल याची कीर्ती, या गणरायाची कीर्ती सार्वजनिक रूपात मिळून ती परदेशापर्यंतसुद्धा पोचलेली आहे आणि मुंबईतून पेणवरून काही मूर्त्या विदेशीसुद्धा जातात, याची आपल्या सर्वांना कल्पनाच असेल. आता मंडळाच्या माध्यमातून 33 वर्षापूर्वी जो आम्ही छोटंसं रोपटं लावलं होतं की एक त्यावेळेला लोकांच्याकडं एंटरटेनमेंट किंवा जवळ येण्याची किंवा एकत्र येण्याची साधनं फार कमी होती आणि त्या माध्यमातून आम्ही एक सार्वजनिक उपक्रम, एक मुलांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आणि तो सुरुवात करत असताना आज त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झाला. मंडळाच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत 33 वर्षामध्ये जर तुम्ही इतिहास पाहिला तर कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात विविध असे उपक्रम राबवलेले आहेत. 25व्या वर्षाची मूर्ती आम्ही प्रत्यक्ष जर तुम्ही पाहिलात तर मुंबईवरून तयारच अगदी त्याला म्हणजे सजवून अगदी ते आता तुम्ही हे बघाल आमच्या भादवणमध्ये जर मूर्ती बघाल तर त्याचं धोतर वगैरे तुम्हाला ओरिजिनल, पितांबर तुम्हाला ओरिजिनल मिळेल. असं बऱ्याच ठिकाणी नाही होत गावच्या ठिकाणी, पण आमच्या केदारनाथ मंडळाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य हे असतं की त्याच्यावर अलंकार जे असतात ते ओरिजिनल असतात. हा चांदीचा मुकुट म्हणा, चांदीचं त्याचे कंठी म्हणा, ह्या आम्ही जेवढं आपल्याला शक्य होईल भक्तांना ते भक्त या ठिकाणी आतापर्यंत ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, त्या इच्छापूर्ती भादवनच्या सम्राटांनी ज्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी आपल्या मनोभावे या भादवनच्या सम्राटाची सेवा करण्याच्या उद्देशाने काही ना काहीतरी देत असतात आणि देणगीदारांच्या या देणगीच्या रूपाने आम्हाला जो निधी मिळतो त्याचा आम्ही सदुपयोग करतो. या ठिकाणी जी सार्वजनिक पाण्याची टाकी जी बसवलेली आहे, कोणताही या ठिकाणी जर गावातला उपक्रम असेल
मग केदारनाथ मंदिरासाठी असू दे, मंगूबाईच्या मंदिरासाठी असू दे, त्या ठिकाणी महाप्रसादाचा औचित्य असू दे, त्या ठिकाणी त्या टाकीचा वापर होतो. त्यानंतर जर तुम्ही पाहिलात, आम्ही रक्तदान शिबिर भरवण्यात आलेलं आहे. विविध क्रीडा स्पर्धा आम्ही भरवतो. त्याचबरोबर हळदी कुंकू समारंभ हा दरवर्षी आमची मोठ्या प्रमाणात होतो. आता हळदी कुंकू समारंभाचा आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे की आम्ही विदूर लोकां म्हणजे विधवा लोकांनासुद्धा, बायकांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो की त्यांच्यामध्ये तसं बाबा जाणीव होऊ नये की हळदी कुंकू हा फक्त सौभाग्याचं लेणं आहे असं नाही. तर आम्ही अशाही स्त्रियांना आणि बायकांना या ठिकाणी आमंत्रित करतो की ज्यांचे पती वारलेले आहेत दुर्दैवाने, म्हणजे त्यामध्ये त्यांचा काही गुन्हा नाही, म्हणून आम्ही त्यांनासुद्धा इथं विशेष आमंत्रित करून त्या ठिकाणी आम्ही त्यांना हळदी कुंकू समारंभामध्ये भाग घ्यायला लावतो. आणि त्यावेळेला उखाण्यांचा देखील आम्ही मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत असतो. आणि शैक्षणिक पारितोषिक आणि शैक्षणिक स्पर्धा तर आमच्याकडे नेहमीच गणरायाच्या मंडपामध्ये आम्ही होत असतात या विभागातील नागरिकांसाठी. असे विविध कार्यक्रम आतापर्यंत आम्ही या 33 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर सामाजिक कार्य मंडळाचं म्हणतात तर आता तालमीचं बांधकाम आम्ही मंडळाच्या माध्यमातून हातात घेतलेलं आहे. या केदारनाथ देवालयाचा जो कळस आहे त्याच्या दुरुस्तीचं काम, त्याचं लेटर आम्ही पंचायतीमध्ये दिलेलं आहे की आम्हाला ठराव आणि हे द्या की मंदिराचं आणि कळसाच्या दुरुस्तीचं काम आणि तालमीचं बांधकाम जे आहे हे मंडळाच्या पुढाकाराने आणि देवस्थान कमिटीच्या नेतृत्वाखाली आम्ही करण्याचा मानस आहे. मागच्या वेळेला तर आम्ही कोरोनामध्ये धरणाला बॅरेक लावण्यासाठी जे आत्ता आपलं धरण आहे हे धरण एवढं धोकादायक आहे जाण्यासाठी किंवा येण्यासाठी. एखाद्याने सायकलने वगैरे किंवा बाईकने प्रवास करत असेल आणि सोसायटीचा वारा असा आला तर तो कधीही खाली पडू शकतो, म्हणून त्याला बॅरेक लावण्यासाठी त्यावेळेचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दोरुगडे साहेब यांच्याकडे त्यावेळेला देखील आम्ही पत्र दिलेलं आहे की बाबा अशा पद्धतीचे म्हणजे गावात जिथे जिथे आम्हाला वाटेल की ज्या ज्या आपल्या माध्यमातून काही करता येईल ते करण्याचा आम्ही मंडळाने म्हणजे मंडळाच्या माध्यमातून सगळं सामाजिक कार्याचा आम्ही प्रयत्न जेवढे शक्य होईल तेवढा आम्ही करतो. ठीक आहे सर, धन्यवाद. भादवनच्या राजाला वंदन करून आपल्या जनता जनार्दन सेवा मंडळ भादवनने 1978 साली स्थापना करण्यात आली. 1982 साली आम्ही सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. या आज गेली 43 वर्षे आम्ही सार्वजनिक गणेशोत्सवाचा म्हणजे साजरा करत आहोत. आज या ठिकाणी त्या 43 वर्षामध्ये अनेक देखावे, सजी देखावा, हलता देखावा या पद्धतीचे साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा राबवण्यात आला. लहान मुलामुलींसाठी विविध योजना राबवण्यात आल्या. त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्माई मंदिर आणि केदारनाथ मंदिराचा या मंडळाच्या माध्यमातून जीर्णोद्धार करण्यात आला. आणि गणपती मंदिर उभारण्याचा भादवनमध्ये आमचा जो संकल्प आहे तो थोड्याच दिवसामध्ये आपल्याला पूर्ण होईल. त्याचप्रमाणे शाळेला, मराठी शाळेला संगणक खोली आणि अभ्यासिका, संगणक खोली आणि संगणक भेट देण्यात आली. आपल्या मंडळाच्या माध्यमातून सुसज्ज असं वाचनालय सुरू करण्यात आलेलं आहे, त्याला भरघोस पाठिंबा मिळतो आहे. त्याचप्रमाणे व्यायामशाळासुद्धा या मंडळाने निर्मिती केलेली आहे, चालू केलेली आहे, त्यालासुद्धा युवकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतो आहे. त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती संकल्प राबवण्यात आला. त्यामध्ये अनेक व्यसनाधिकाऱ्यांचा जे काही व्यसन लागले होते त्याची मुक्तता करण्यात आली. स्वच्छता अभियान राबवण्यात आले. काही वर्षे दुर्गादेवी उत्सवसुद्धा साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे साफसफाईचे सुद्धा संकल्प राबवण्यात आला. आणि घरगुती गणपतींचे सामुदायिक विसर्जन करण्याचा मंडळाने संकल्प अनेक वर्षे राबवला गेला. तोही चांगल्या पद्धतीनं म्हणजे पार पाडला. तसेच कोरोना काळामध्ये आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं, त्याला भरघोस असा पाठिंबा मिळाला. लोकांनी मला वाटते 110 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. भादवनमध्ये सगळ्यात जुनं मंडळ आहे आणि आमचं हे मंडळ जे आहे ते भादवनमधील सगळ्यात जुनं. 1982ला आम्ही गणेशोत्सव साजरा केला. 43 वर्षे आम्ही हा संकल्प गणेशोत्सवाचा साजरा करत आहोत. आणि या सर्वाची दखल सर्वांची तालुक्याने घेतली आणि आम्हाला सलग
10 वर्षे गणराय अवॉर्डचं प्रथम पारितोषिक या मंडळाला, आमच्या जनता जनार्दन मंडळाला मिळालेलं आहे. माझं नाव आनंद जानबा संगपाळ, मी या मंडळाचा संस्थापक आहे. धन्यवाद.